नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश हा अभिजितच्या रूममध्ये असतो. अभिजित त्याला म्हणतो की आकाश, हे बघ, जर तुला हे सगळं विसरायचं असेल आणि भूमीला विसरायचं असेल तर हे सगळं तुला करावंच लागेल. ही दारू तिला प्यावीच लागेल आकाश. त्याच वेळेला मग आता आकाशला भूमीचं सगळं वागणं आठवतं. आकाश हा भूमीला दूध भात देत असताना ती म्हणते की मला नको आहे तो भात. तेव्हा तो म्हणतो की का नको आहे, भूक नाही आहे का? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हा दूधभात म्हणजे पोषण नाही, पोषण तर मरण आहे माझ्या बाळाचं आणि माझं. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हे काय बोलते? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, हे या बाईने घडवून आणलेलं आहे. हे सगळं आता तिला आठवतं. आणि मग अभिजित म्हणतो की आकाश घे, काय झालंय? आणि तो हळूहळू त्याला सगळ्या गोष्टी आठवण्यामध्ये भाग पाडत असतो. नंतर भूमी ही सगळ्यांसमोर आत्याचा पाणउतारा करते आणि आत्याला ढकलून देते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी बघ, तुझ्यामुळे काय अवस्था झाली आहे आईची, तिला किती त्रास होतोय, आत्ताच्या आत्ता तिची माफी माग. तेव्हा भूमी म्हणालेली असते की नाही आकाश, या बाईची माफी मागण्याची काहीच गरज नाहीये आणि तशी काही गरज पण नाही. कारण का, ही बाई काय आहे ते तुला माहिती नाहीये. अरे आकाश, ही बाई हे सगळं मुद्दाम ढोंग करत आहे, ढोंगी आहेत त्या ढोंगी. आणि तुला एक गोष्ट आणखी माहीत नाहीये, ती म्हणजे आकाश, तुझ्या आईबाबांचा मृत्यू घडवून आणणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून ही तुझी रागिनी आत्याच आहे. या बाईनेच हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर आकाशला पुन्हा धक्का बसलेला असतो. आकाश म्हणतो की भूमी, अगं काय बोलतेस काय तू हे? अगं हे सगळं आई का करेल? ती स्वतःच्याच भावाला आणि बहिणीला का मारेल? तेव्हा मग भूमी म्हणते की ती मारेल कारण मृत्यूपत्रात तुझ्या आजोबांनी लिहून ठेवलं होतं की काही झालं तरीही रागिणीला काहीच मिळता कामा नये. सगळं काही तुझ्या मुलाला आणि तुला मिळेल, म्हणजेच तुझ्या वडिलांना आणि तुला. याचाच राग त्यांच्या पोटात खतखत होता. म्हणूनच त्यांनी आपल्याला हे सगळं करायला भाग पाडलंय आणि अपघात घडून आणलाय. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तुझ्याकडे काही पुरावे आहेत तर मला सांग. तेव्हा भूमी म्हणालेली असते की हो आकाश, माझ्याकडे सध्या काही पुरावे नाही आहेत, परंतु जोपर्यंत मला या बाईच्या विरोधामध्ये पुरावे सापडत नाहीत तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही, कारण तुझा माझ्यावर विश्वास नाही. नंतर जेव्हा आकाशने भूमीसाठी वानसामान ड्रायफ्रुट्स पाठवलेले असतात तेही भूमीने रिटर्न पाठवलेले असतात. आकाश म्हणालेला असतो की मी हे केवळ बाळासाठी आणि तुझ्यासाठी केलंय. डॉक्टरने सांगितलंय की तुझी तब्येत वीक आहे म्हणून मी हे सगळं करत होतो. परंतु भूमी म्हणते हो मला माहीत आहे हे सगळं तू माझ्यासाठी केलंस, परंतु तुझी आई इथे आली होती आणि ती मला नको नको ते बोलून गेली. या सामानावरून माझा स्वाभिमान काढला, माझ्या बाळाचा स्वाभिमान काढला, म्हणूनच मला ती गोष्ट नकोय आणि म्हणून मी या गोष्टीवर आता ऐकून घेणार नाही. हे ऐकल्यानंतर इथे आता आकाशला सगळं काही भूमीचं वागणं आठवतं आणि मग तो घटाघटा दारू प्यायला लागतो. आकाशला सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि इथे आता पौर्णिमा आणि अभिजितचा प्लॅन मात्र सक्सेसफुल झालेला असतो. दोघांनाही आनंद होतो. तर इथे आकाश दारू पितो आणि तिथून त्याच्या रूममधून तो आता उठून निघून जातो. त्यानंतर भूमी इंटरव्ह्यूसाठी केबिनमध्ये जात असते. तिचं नाव पुकारलं जातं, भूमी देसाई चला. तेव्हा मग भूमी म्हणते की मी आय कम इन सर? तेव्हा ते सर म्हणतात की हो या आतमध्ये. तेव्हा भूमी आता अलगदच दबक्या पावलांनी आतमध्ये यायला लागते आणि नंतर येत असताना तिला समोर ते सर बसलेले दिसतात. ती म्हणते की एक्सक्यूज मी सर, असं म्हणून ती आवाज देते. तेव्हा मग ते सर म्हणतात की हो मॅडम तुम्ही बसा. आता इथे भूमी जेव्हा त्या सरांना बघते तेव्हा तिला आवाज जरासा ओळखीचा वाटतो. ती म्हणते की हा आवाज हल्लीच आता मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय का, असा विचार तिच्या डोक्यात येत असतानाच तिथे आता ते सर म्हणतात की हो मॅम बसा तुम्ही. आणि मग तो चेहरा वळवतो. त्याच वेळेला तो चेहरा पाहिल्यानंतर भूमीला जबरदस्त धक्का बसतो. भूमी आता समोर त्या माणसाला बघते जो माणूस इंटरव्ह्यूमध्ये कॅन्डिडेट म्हणून आलेला असतो आणि भूमीला तो वेगवेगळे प्रश्न विचारतो टेक्स्टाईलच्या कंपनीजबद्दल आणि तिच्या एक्सपिरियन्सबद्दल. तेव्हा मग भूमी म्हणते की तुम्ही इथे कसे काय आता तर तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की हो मीच आहे पारितोष अवस्थी, या पारितोष टेक्स्टाईल्सचा ओनर, CEO. असं म्हटल्यावर आता भूमीला जबरदस्त धक्का बसतो. भूमी म्हणते की काय तुम्ही? तेव्हा ते म्हणतात की हो मॅडम मीच आहे तो, बसा तुम्ही, हॅव अ सीट. असे धक्का लागल्यासारखे करू नका. आणि तेव्हा मग भूमी म्हणते की तसं नाही हो, तुम्ही मगाशी तर तिथे कॅन्डिडेट्सच्या रोमध्ये बसला होतात ना, म्हणूनच म्हटलं की तुम्ही तिथे असे बसलेले असताना अचानक इथे. तेव्हा मग तो म्हणतो की बरोबर मी तिथे बसलेलो, कारण कसं आहे ना, या बंद केबिनमध्ये जे काही लोक असतात त्यांच्याबद्दल खरं वाटतं असं नाही, परंतु खरा कॅन्डिडेट ओळखायचा असेल तर त्याला इंटरव्ह्यूच्या लाईनमध्येच गाठावं लागतं. तसंच मी तुम्हाला गाठलं आणि मग इंटरव्ह्यूच्या लाईनमध्ये गाठल्यानंतर तुमचा माझा सगळा एक्सपिरियन्स लक्षात आला. तेव्हा भूमी म्हणते की हो सर थँक्यू. आणि नंतर मग आता
ते पारितोष तिला लेटर देतात आणि म्हणतात की हे घ्या मॅम लेटर. तेव्हा ती म्हणते की कसलं लेटर आहे. तेव्हा मग तो म्हणतो की आधी वाचा तर म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणून आता भूमी ते लेटर वाचायला सुरुवात करते. त्याच वेळेला आता त्या लेटरमध्ये भूमीचं ऑफर लेटर असतं. तर भूमी म्हणते की सर, परंतु हे तर माझं ऑफर लेटर आहे. तुम्ही माझी इंटरव्ह्यू तर घेतलेली नाही आहे. अजून माझी इंटरव्ह्यू तरी झाली आहे कुठे. तेव्हा मग पारितोष सर म्हणतात की हो मॅडम, तुमची इंटरव्ह्यू झालेली आहे. बाहेर जेव्हा तुम्ही कॅन्डिडेट्सच्या लाईनमध्ये बसलात ना, त्यावेळेला तुमची इंटरव्ह्यू होऊन गेलेली आहे. काय आहे ना की इंटरव्ह्यू ही या बंद केबिनपेक्षा बाहेर चांगली घेतली जाते आणि बाहेर लोकांच्या व्यक्तिमत्वाचा चांगलाच आपल्याला धडा मिळतो. म्हणूनच आता मी ही इंटरव्ह्यू घेतली असं तो जाहीर करतो आणि म्हणतो की मॅम, तुम्ही सिलेक्टेड झालेला आहात. हे ऐकून भूमीला खूपच आनंद झालेला असतो. पुढे पारितोष तिला म्हणतो की मॅडम, तुम्हाला जितका एक्सपिरियन्स या सगळ्या पदासाठी हवा होता त्याच्यापेक्षा एक्स्ट्राच एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे आणि नॉलेज देखील. म्हणूनच आमची कंपनी तुम्हाला सिलेक्ट करत आहे. भूमी देसाई, वेलकम टू आवर पारितोष टेक्सटाईल कंपनी. असं म्हटल्यावर भूमी आता खूप आनंदित होते आणि ते तिला विश करतात आणि कॉंग्रॅच्युलेट देखील करतात. भूमी देखील त्यांना थँक्यू असं म्हणते. नंतर आता इथे रागिनी ही ऑफिसमधून घरी आलेली असते आणि आल्यानंतर ती अभिजितला विचारते की काय रे बाबा, काय झालं. तेव्हा अभिजित म्हणतो की आई, आपली मोहीम फत्ते झाली. जे काही ठरवलेलं ते कंप्लीट केलं. अगं, आकाशला हे सगळं करताना पाहून खूप आनंद वाटत होता, काय सांगू. आकाशला शेवटी आज मी दारू पाजलीच. हे ऐकून रागिनीला आनंद होतो. तर अभिजित म्हणतो की त्याच्यापुढे अशा काही गोष्टी मी समोर आणल्या होत्या. अशा काही गोष्टी त्याच्यासमोर आणून त्याला असं ब्लॅकमेल केलं. त्याच्यासमोर अशा प्रकारचं मी आणि पौर्णिमाने चित्र उभं केलं की त्याला दारू पिणं भाग होतं. सुरुवातीला बोलत होता की नको, मला हे योग्य वाटत नाही, बरोबर वाटत नाही. परंतु नंतर मी त्याला शेवटी दारू प्यायला भाग पाडलंच आई. आणि आता आकाश हा एकदा दारू प्यायला लागला की तो पुन्हा पुन्हा ती दारू पिणारच आहे. दारूला आपण सोडण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा ती आपण सुरुवातीला पितो. परंतु जेव्हा एकदा की दारूचा घोट घशाला लागला की पुन्हा ती सोडणं म्हणजे शक्यच नाही. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की वा, खूप मोठं काम केलेलं आहेस तू. शाबास अभिजित, असंच काम करत राहायचे आहे. आता आपल्याला मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या त्या आकाशला कमकुवत करावं लागेल. म्हणजे कसं आहे, उद्याच्या कॉन्फरन्समध्ये जर आकाश दारू पिऊन गेला तर मग सगळ्यांसमोर त्याची काय अवस्था होणार हे मला बघायला खरंच खूप आनंद होणार आहे. कारण आपली ही कोकण रिजनमधली सगळ्यात मोठी कॉन्फरन्स आहे आणि या कॉन्फरन्समध्ये समजा आकाश महाजन अशा प्रकारे गेला तर काय होईल याचा विचार कर. असं म्हटल्यावर आता अभिजित हा हसायला लागतो आणि रागिनीही त्याच्यावर हसत असते. पौर्णिमा म्हणते की आई, नेमकं काय करायचं आहे, पण आता पुढे काय करावं लागेल. तेव्हा मग आता ती म्हणते की तुला सांगितलेलं काम झालं. तेव्हा ती म्हणते की हो, आईला सांगितलेलं काम मी आता सांगितलं आहे आणि तीही म्हणाली की उद्या सकाळी ती तिचं काम करून टाकेल. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की शाबास, प्रत्येकजण असेच व्यवस्थित काम करत राहा. आता उद्या बघ, आकाशच्या आयुष्यामध्ये मोठा धमाका होणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर आकाशला मात्र असं होणार आहे की तू विचारूच नको. असं म्हटल्यावर आता रागिनीला खूपच आनंद झालेला असतो. तरी ते भूमी ही बसलेली असते आणि त्या मॅडम भूमीला सगळं काही समजावून सांगत असतात. त्याच वेळेला पारितोष पुन्हा येतो आणि म्हणतो की मॅम, तुम्ही हे सगळं पाहिलं का आणि तुम्ही आमच्या या सगळ्या लोकेशनबद्दल किंवा सगळ्या ऑफर लेटर आणि पॅकेजबद्दल ओके आहात ना, माहीत म्हणजे तुमचा काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, ठीक आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्हाला एक कन्व्हिन्स करायचं होतं. तेव्हा ते सर म्हणतात की बोला, काय झालं. तेव्हा भूमी म्हणते की ॲक्च्युली सर काय ना, मला महिन्यातनं एखादा 2 दिवस ना सुट्टी लागेल. कारण काय आहे, मला बाहेर जावं लागतं. माझं हेल्थ चेकअप असो किंवा सोनोग्राफी असो, कारण मी प्रेग्नंट आहे ना. हे ऐकल्यावर पारितोषला धक्का बसतो. तो म्हणतो की काय, तुम्ही प्रेग्नंट आहात. तेव्हा भूमी म्हणते की हो, मी प्रेग्नंट आहे, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा ते म्हणतात की जर तुम्ही प्रेग्नंट होतात तर तुम्ही आलाच का इथे इंटरव्ह्यूला. तेव्हा भूमी म्हणते की इंटरव्ह्यूला आलात का म्हणजे प्रेग्नंट एम्प्लॉई तुम्हाला चालत नाहीत का. तेव्हा पारितोष म्हणतात की अहो मॅडम, नाही, तसं नाही आहे. अहो, तुम्ही प्रेग्नंट आहात, तुमची अवस्था नाजूक आहे. जर तुम्ही अगोदरच आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही ऑनलाईन इंटरव्ह्यू अरेंज केला असता ना, बरोबर की नाही नेहा. असं म्हणून तिची रिसेप्शनवालीला ते सांगतात. तेव्हा मग लगेच ते म्हणतात की अहो, तुम्ही जर गरोदर आहात तर तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. इंटरव्ह्यू वगैरे असं तुम्ही दगदग कशाला केली. बरं नेहा, ऐकलंस का. आता मॅडम, तुम्ही शांतपणे इथे बसा. तुम्ही ज्यूस घेणार का. ज्यूस घ्या तुम्ही, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघ, बरं, तुम्हाला हे एसीचं टेम्परेचर वगैरे ओके वाटतंय ना, थोडं कमी करा. आणि जर काही वाटत असेल ना तर तसं सांगत चला हां. तेव्हा भूमी ही हो म्हणते. नंतर मग ते म्हणतात की आता ऐकलंस का, आता यांना ऑरेंज ज्यूस दे आणि यांना घरी पाठवण्यासाठी गाडी दे.
तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की नाही सर, अहो तुम्ही किती काळजी करताय, ठीक आहे, इट्स ओके, मी जाऊ शकते माझी रिक्षाने. तेव्हा मग ते म्हणतात की तसं नाही, आता कसं तुम्ही आमच्या एम्प्लॉई झालेले आहात, म्हणून आमच्या एम्प्लॉईजची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे, बरोबर की नाही. असं म्हणून आता पारितोष सर हे म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही आता एक काम करा, तुम्ही इथे आराम करा, थोड्याफार काही पद्धती शिकून घ्या, त्यानंतर मग तुम्ही जाऊ शकता, उद्यापासून तुम्ही जॉईन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. असं म्हणून आता भूमीला नोकरी तर मिळालेलीच असते आणि या मिळालेल्या नोकरीमुळे तिला आनंद झालेला असतो आणि म्हणते की हे सगळेजण इथल्या स्टाफची किती काळजी घेतात, मी प्रेग्नेंट आहे बोलल्यावर किती चांगलं वागले माझ्याशी ते, असं म्हणून भूमीला आनंद झालेला असतो. त्याच वेळेला इथे आता भूमी ही देवघराजवळ येते आणि आल्यावर देवाला नमस्कार करते, देवासमोर दिवा लावते आणि नंतर देवाला ठेवलेले पेढे हे ती बाबांजवळ आणते आणि बाबाही नमस्कार करत असतात. त्याच वेळेला आता भूमी तो पेढाही त्यांना भरवते, माधवरावांना भरवून म्हणते की बाबा, आज माझी नोकरी पक्की झाली, मला ही नोकरी मिळाली, त्याबद्दलचा हा पेढा, खरंच आनंदाची बातमी आहे ही. तेव्हा मग ते म्हणतात की बाळा खुश राहा. मग ती त्यांच्या पाया पडते आणि त्यांचे आशीर्वाद देखील घेते. नंतर आता माधवराव म्हणतात की भूमी बाळा, हे बघ, तुला नोकरी मिळाली ही खरंच आनंदाची गोष्ट आहे, परंतु ह्या सगळ्या तब्येतीमध्ये तुला ही दगदग करावी लागणार आहे नोकरीचं, याचंच मला फार काय ते वाईट वाटतं. तेव्हा मग भूमी म्हणते की बाबा काहीच काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग बाबा म्हणतात की बरं बाळा, तू हे सगळं आकाशरावांना नोकरीचं कानावर घातलं आहेस का. तेव्हा ते विचारतात. भूमी शांत होते. भूमी म्हणते की बाबा, अजून तरी मी त्यांना काहीच सांगितलेलं नाही आहे आणि सकाळी जे काही झालं त्यावरून आमचे वाद झाले, म्हणून मी त्यांना अजूनही काही सांगितलेलं नाही. तेव्हा बाबा म्हणतात की बाळा तसं नाही, कारण सध्याचं तुमच्यातलं वातावरण जे आहे एकमेकांचं ते ताणतणावाचं आहे आणि उगीचच ही गोष्ट जर तू त्यांना सांगितली नाहीस तर उद्या पुन्हा त्यांच्या मनामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण व्हायची. ही गोष्ट तू सांगितली नाहीस किंवा लपवलीस असं त्यांना फार तर वाटेल आणि असंही वाटू शकतं की कदाचित तुला त्यांचं महत्त्व असं वाटत नाही आहे, त्यांना सांगावंसं, म्हणूनच तुमच्या नात्यात प्रॉब्लेम येऊ शकतात. भूमी म्हणते की नाही बाबा, सकाळी तो जरा माझ्यावर चिडला होता ना, म्हणून मी त्याला सांगितलं नाही. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की हो मान्य आहे, तेव्हा ते चिडले म्हणून तू सांगितलं नाहीस, परंतु आता तर तुला हे नक्की सांगावं लागेल, कारण जर त्यांना हे समजलं तर त्यांची चिडचिड आणखी वाढेल. म्हणूनच तू उद्या तिथे रुजू होण्याच्या अगोदरच त्यांना सांगशील ना तर खरंच बरं होईल. कारण कसं आहे ना की जर हे दुसरीकडून कळलं तर त्यांना अगदी वाईट वाटू शकतं किंवा दुसऱ्याही तुमच्या नात्यावर आणखी परिणाम होऊ शकतं, नातं आणखी बिघडू शकतं. म्हणूनच मी तुला सांगतोय की नवरा बायकोने दोघांमध्ये कितीही ताणतणाव, कितीही वादविवाद असले तर हे जे काही खरं आहे ते एकमेकांना सांगून मोकळं व्हायचं असतं. म्हणूनच नेहमी एकमेकांशी खोटेपणा कोणताही ठेवू नये बाळा. तेव्हा भूमी म्हणते की हो बाबा, मी आकाशला नक्कीच सांगेन. आणि नंतर त्या दोघांचंही हे जे बोलणं असतं ते नीलूच्या मात्र कानावर पडलेलं असतं. नीलूला आत्ता धक्का बसतो आणि ती लगेच तिच्या पुन्नूला फोन करून सांगते की अगं पुन्नू, ऐकलंस का, अगं त्या भूमीला नोकरी मिळाली म्हणे. आणि हे ऐकल्यावर आता मात्र पौर्णिमाला देखील धक्काच बसलेला असतो. ती म्हणते की बरं ऐक, तुला आता मी काय करायचं ते सगळं सांगते. आता ही गोष्ट तिने आकाशरावांना सांगितलेली नाही. याच गोष्टीचा फायदा दोघीजणी घेण्याचं ठरवतात आणि पौर्णिमा ही निलांबरीना पुढचं सगळं जे काही प्लॅनिंग असतं ते सांगते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आकाश आणि अभिजित दोघंजणही कॉन्फरन्ससाठी निघालेले असतानाच इथे अभिजित विचार करतो की आत्ता मला खरी संधी पुन्हा चालून आणली पाहिजे. नंतर आता अभिजित म्हणतो की आकाश, अरे तुला रात्री व्यवस्थित झोप लागली ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की ॲक्च्युली मी रात्रभर झोपलोच नाही, ते सगळं जे प्रेझेंटेशन आहे ना त्याचीच तयारी करत होतो, मी त्याच्याच मागे लागले होतो. त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो की अरे काय बोलतोस काय तू, होय रात्रभर तू प्रेझेंटेशनसाठी जागा होतास. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, अरे ॲक्च्युली हे कोकण रिजनमधलं सगळ्यात मोठं कॉन्फरन्स आहे. प्रत्येक टेक्स्टाईल ओनर हे स्वतःचं सगळी छाप पाडण्याचा प्रयत्न करणार, स्वतःचं प्रेझेंटेशन नीट करण्याचा प्रयत्न करणार, परंतु जर आपलं प्रेझेंटेशन व्यवस्थित झालं नाही तर मग कशाला अर्थ होणार आहे. म्हणूनच ही पहिली कॉन्फरन्स अशी इथे होती आहे, त्याच्यामुळे मला व्यवस्थित तयारी करावी लागली. परंतु डोंट वरी, सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. त्यावरच आता इथे लगेच आकाश म्हणत असतो की बरं अभिजित, ठीक आहे, मी करेन सगळं व्यवस्थित, डोंट वरी, मॅनेज करेन मी. नंतर आता इथे आकाश आणि अभिजित चाललेलेच असताना आकाशला अचानक निलांबरीचा म्हणजेच त्याचा सासूचा फोन येतो. आता आकाश म्हणतो की बोला काकू, काय झालं आहे, तुम्ही कशाला कॉल केला. आणि आकाश तो फोन आता स्पीकरवरच टाकतो. अभिजित देखील ते सगळं ऐकत असतो. नीलू म्हणते की बरं आकाशराव, कुठे आहात तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की मी जरा बाहेर निघालो आहे. काकू बोला, काय काम आहे का. तेव्हा ती म्हणते की मला ना जरा तुमच्याशी भेटून बोलायचं होतं.
तेव्हा मग ते म्हणतो की नेमकं काय बोलायचं तुम्हाला, म्हणजे भेटून बोलण्यासारखं. मी ना आत्ता जरा बाहेर निघालो होतो, महत्त्वाची कॉन्फरन्स आहे त्याच्यासाठी, कामासाठी, म्हणूनच म्हटलं की काय. तेव्हा मग आता ती म्हणते की तसं नाही, कसं आहे ना जावई बापू, तुम्हाला मी जर फोनवर सांगितलं असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु ही गोष्ट ना फोनवर सांगण्यासारखी नाही, ही गोष्ट भूमीच्या रिलेटेड आहे, म्हणून मला तुम्हाला बोलवावं लागतं. तेव्हा आता आकाश काही ऐकत नसतो. अभिजित म्हणतो की अरे आकाश, त्या काय म्हणतात ते निदान आपण ऐकून तरी घेऊया, त्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया तरी निदान. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बरं पण अभिजित आपल्याला उशीर होईल अरे, तिकडे पोचायला आपल्याला 2 तास तरी लागतील. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की तसं नाही, तिकडे आई आहे, ती सगळं व्यवस्थित अरेंज करेल, डोंट वरी. आकाश म्हणतो की परंतु आपल्याला तिकडे वेळेवर पोचलंच पाहिजे, त्यांना वेलकम करावं लागेल ना. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अहो काळजी करू नकोस, मला कळतंय सगळं, तू घाबरू नकोस. आता आपण काकूला 10 मिनिटात भेटून घेऊया, आणि तसंही तिकडे पोचायला 1.5-2 तास लागतील, मग आपण पोचूया, 2 तास आहेतच आपल्या हातामध्ये. असं म्हणून आता गाडी मागे वळवतो आणि म्हणतो की काळजी करू नका, आम्ही पोचतच आहोत काकू. आणि आकाश आता 50,000चा चेक तयार करतो आणि तो नीलूच्या हाती देत म्हणतो की हा घ्या चेक, हा तुम्ही चेक घ्या आणि जे सगळं प्रॉब्लेम झालं आहे तो बंद करा. मग आता इथे रागिनी म्हणत असते की हो, खरंच खूप मोठे उपकार झाले तुमचे जावई बापू, तुम्ही खरंच खूप करता आमच्यासाठी. असं म्हणून आता तुमचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही असं ती म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघा, तुमच्या उपकारांसाठी किंवा काहीही मी केलेलं नाही, खरं तर हे सगळं केलं आहे ते मी भूमीसाठी, आणि भूमी तुमच्या घरी आहे. मला इतकंच कळतं की भूमीला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला पाहिजे नाही, आणि म्हणूनच मी तिच्यासाठीच हे सगळं करत आहे. तेव्हा मग आता निलंबरीला अभिजित म्हणतो की अहो आई, यासाठी तुम्ही आकाशला का कॉल केलात, मला केला असतात, मी तुमचं जावईच आहे, मी तुम्हाला मदत केलीच असती की. तेव्हा रागिनी म्हणते की तसं नाही, काय तुम्ही द्याल पैसे, नाही द्याल किंवा काय, आकाशकडून तुम्हाला पैसे मागावे लागतील, म्हणून मी म्हटलं की डायरेक्ट यांच्याकडूनच पैसे मागावे. खरंच बरं झालं हो, आता ते सराफाला मला माझे पैसे द्यावे लागतील. खरंच खूप बरं वाटलं, नाहीतर तो सराफ सारखा दरवाजात येऊन उभा राहायचा आणि आम्हाला नंतर टेन्शन यायचं. आकाश म्हणतो की तुम्ही थँक्यू बोलू नका, मी हे सगळं भूमीसाठी करतोय, कारण भूमी तुमच्या घरात आहे आणि तिकडे सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे, तिला टेन्शन कसलंही असता कामा नये. तेव्हा मग आता लगेच भूमीच्या बाबतीत ती सांगते की हो, आता कसलं टेन्शन, आता तर तिची पण सगळी लाईन व्यवस्थित लागली आहे, कारण आता भूमीने नोकरी धरली ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय, भूमीने नोकरी धरली, काही बोलली नाही ती मला. असं म्हटल्यावर आता इथे मुद्दामच ती तोंडाला हात लावते आणि म्हणते की काय, तुम्हाला नोकरी धरली ते काहीच माहिती नाही आहे का. त्याच वेळेला मग आता इथे तो म्हणतो की हो, भूमीने मला काहीच सांगितलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हो, जाऊ देत मग, उगीचच मी माझ्या तोंडातून पुटपुटले. असं म्हणून आता ती तिथल्या तिथे गप्प बसते आणि तिला माहीत असतं की ह्या सगळ्याची ठिणगी लावल्यामुळे काय होऊ शकतं. तर ती म्हणते की किती वेळा समजावलं, परंतु तिला काहीच कळायला मार्ग नाही. आणि आता आमच्या घरची परिस्थिती अशी, त्यात तिची अशी नाजूक अवस्था, तिची स्वाभिमान आहे हो, सगळा स्वाभिमान आडवा येतो म्हणून काम करत असते. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो स्वाभिमान नाही म्हणायचा, याला म्हणायचा इगो, आणि हा हिचा इगो आहे. तेव्हा मग आता नीलू म्हणते की खरं तर तुम्ही हे सगळं बोलू शकताय ना, मी तर असं काहीच बोलू शकत नाही, कारण शेवटी मी आई आहे ना भूमीची, तिच्यासाठी जीव तळतळतो, म्हणूनच मी हे सगळं बोलू शकत नाही. पण ती जर हे असं वागत राहिली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. असं म्हणून आता रागिनीला तिथून प्लॅन सक्सेसफुल करून नीलूला पाठवून देते. आणि नंतर इथे आकाश हा एकटाच उभा असतो आणि भूमीने नोकरी जॉईन केली याचा विचार त्याच्या डोक्यात येत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे आकाश हा कॉन्फरन्सला जायच्या अगोदर अभिजित त्याला एक पेक देतो आणि म्हणतो की घे आकाश, अरे एक घेतल्याने काहीच फरक पडत नाही, तुला जर भूमीला विसरायचं असेल तर तुला हे करावंच लागेल. तर आता भूमीचं नाव जेव्हा मध्ये काढलं जातं तेव्हा आकाश तो ग्लास घेतो आणि मग आता ती दारू तो प्यायला लागतो. आणि अभिजित म्हणतो की डोंट वरी, घाबरू नकोस, अरे कॉन्फरन्सला जायच्या अगोदर एक पेक घेतला त्याने काहीही होणार नाही. असं म्हणून आता आकाश हा दारू प्यायला आता तो सुरुवात करतो. आणि तो दारू पिता पिता इथे आता रागिनी ही अभिजितला म्हणत असते की फायनली आकाश हा महाजन मोठ्या टेक्स्टाईलच्या कॉन्फरन्समध्ये अशा अवस्थेत जाईल जिथे त्याला उभंही राहता येत नसेल, आता त्याला स्वतःच्या पायावर उभं देखील राहता येणार नाही. त्यानंतर मग आता इथे अभिजित हे सगळं केल्यानंतर आकाश हा लडखडत हा रूममध्ये आलेला असतो. नंतर मग कॉन्फरन्सच्या इथे देखील तो लडखडत चालत असतो. त्याच वेळेला तिथे भूमी आलेली असते आणि भूमीला आता रागिनी म्हणते की हरलीस, तू पुन्हा हरलीस. परंतु आता या सगळ्यामध्ये ते दोघंही कसा मार्ग काढणार आणि भूमीही आकाशला या सगळ्यातून कसा बाहेर काढणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे.
अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.